हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा. सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना बघा भरपूर भरपूर थंडी वाढलेली आहे. 2 दिवस झालं आणि आता ना हिवाळा चालू झालेला आहे. म्हटलं आता सकाळच ना सडा रांगोळी आणि तुळशीला पाणी आपली देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि नंतर मी इथे ना किचनमध्ये आले आणि इथे मी लसूण सोलायला घेतलेला आहे. कारण मी 2 दिवसाचा लसूण भरपूर सोलून ठेवला होता. कारण 2 दिवस बघायलाच नको म्हणून. आज तो संपलेला होता. म्हटलं आता इथे मी सकाळ सकाळ ना लसूण सोलायला घेतलेला आहे. आणि आता ना चहा पण बनवायला ठेवलेला आहे. कारण थंडी म्हटले की आपल्याला चहा लागतोच. आणि चहा उकळेपर्यंत ना इथे मी लसूण वगैरे सोलून घेतलेला आहे. आणि शरीराला खायचं होतं पार्ले बिस्किट आणि चहा. आणि त्याला काय झालं होतं की थोडंसं खाण्यामध्ये फरक झाला होता. आणि काल ना त्याला जुलाब उलटी दोन्हीही झालते आणि काल हॉस्पिटलमध्ये पण नेऊन आणलं. आणि पार्लेची बिस्किट असं आहे की नाही जुलाब लागल्यानंतर ना चहा आणि पार्ले बिस्किट एक पोळा खायचा आणि आपले जुलाब नाहीशी होते आणि कमीच होते बरं का जुलाब. म्हणून मी ते ना शोरल्यांना चहा आणि पार्लेची बिस्किट खायला दिलेलं आहे. आणि आता चला मी शोरल्यांना चहा बिस्किट वगैरे थोडंसं खाऊ घालते आणि मी पण थोडंसं चहा घेते. कारण आज संकष्टी आहे. तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तर नंतर ना तुम्हाला इथे मी रात्रीच भेटलेलं आहे. तर इथे बघा आईने ना छान असे ना आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतात आणि आई इकडे गव्हाचे मोदक बनवेपर्यंत ना मी इकडे भाजीची तयारी वगैरे करायला घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आईने ना खूप सुंदर असे ना गव्हाचे मोदक बनवलेले आहेत. आणि आता चला ते मला उकडून पण घ्यायचे आहेत. आणि मी ते भात बनवलेला आहे आणि कुकरला मी आपला जिरा भात पण लावलेला आहे. कारण शौर्याला 2 दिवस काहीच खाल्ला नाही आहे म्हणून थोडंसं त्याला तोंडाला चव येण्यासाठी थोडंसं मी जिरा भात बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तेल आणि भरपूर सारं लसूण जिरं आणि कढीपत्ता वगैरे टाकून ना मी जिरा भात बनवलेला आहे. तर चला आता मला भाजीची पण तयारी करायची आहे. तर अगोदर म्हटलं गॅसवरती ना पाणी गरम करायला ठेवून इथे ना उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान असे ना आपले उकडीचे मोदक. इथे उकडेपर्यंत ना मी शोधलं थोडंसं एक 4 घास ना भात भरवते. कारण 2 दिवस काहीच खाल्ल्यामुळं ना खूप म्हणजे खूप विकनेस पण आलेला आहे त्याला. तर इथे ना मी अख्खा मसूरची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर इथे बघा पॅनमध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरं पण टाकून घेते मी. आणि अख्खा मसूर ना मी अगोदर ना कुकरला शिजून घेतलेला आहे. 1-2 शिट्ट्या काढायच्या आणि नंतर ना इथे तमालपत्र आणि 2 काळी मिरी टाकलेल्या आहेत. आणि इथे बघा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. पण एकेजण काय करतात पेस्ट बनवतात. पण पेस्ट बनवणे त्याची टेस्ट थोडीशी वेगळी होते आणि ते मला आवडत नाही. म्हणून मी ना बारीक चिरलेला असा कांदा शक्यतो ना तुम्हाला जेवढा बारीक चिरायचा आहे तेवढं तुम्ही बारीक चिरून ना फोडणीमध्ये वापरू शकताय. आणि इथे मी लसूणाचे पेस्ट पण टाकलेलं आहे. आणि नंतर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि थोडंसं ना सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आणि नंतर ना मी टोमॅटो पण ॲड केले आणि टोमॅटो ना कांदा दोन्ही ना एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. कारण मी ना अख्खा मसूर शिजवताना कुकरला थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं होतं आणि आत्ता थोडंसंच मीठ टाकणार आहे. कारण ऑलरेडी मी अख्खा मसूरमध्ये टाकलेले होते म्हणून मी ते थोडेसेच मीठ टाकलेलं आहे. थोडंसं काळं तिखट घरगुती आणि थोडासा गरम मसाला आणि बेडगी तिखट टाकलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी कुठलेच मसाले वापरले नाहीत. आणि ते बघा मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि घरगुती जे आहेत त्याच्यामध्येच मी अख्खा मसूरची भाजी बनवायला घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असा ना मसाला चमचमीत असा परतून घेतला मी. आणि नंतर इथे बघा मी अख्खा मसूर शिजवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय ते एकदम असे घट्ट आणि रसभशीत आपल्याला अख्खा मसूर बनवायचे आहे. आणि थोडंसं घट्ट वाटतंय मला मी थोडंसं 1 वाटी ना पाणी ॲड करते. कारण शिजून ना परत अख्खा मसूरची भाजी अशी असते की शिजल्यानंतर ना ती थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते. म्हणून मी इथे बघा 1 वाटी पाणी ॲड केलं गरमच पाणी आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपला अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे. आणि ते आपली भाजी पण तयार झाली आणि मोदक पण ना आणखीन एक चाळण मी इथे लावून घेतलेली आहे. मगाशी एक चाळण लावली होती ती एक शिजलेली आणि परत नाही नैवेद्यासाठी आणखीन एक चाळण ठेवलेली आहे. आणि हे पण ना उकडतायत तोपर्यंत इकडे आपली भाजी पण झाली भात झालेला आहे. आणि आता हे उकडेपर्यंत काही माझे थोडे सिरियल वगैरे आहेत माझ्या आवडीचे ते पाहत बसते. म्हटले की थोडासा वेळ लवकर निघून जाईल. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना आईने ना
सुंदर अशा ना पाकळ्या म्हणजे काय म्हणतात कळ्या पाडून ना आपले मोदक बनवलेले आहेत, अप्रतिम. आणि आता चला, मला 8:30 वाजता 8:45 वाजताच आपला चंद्रोदय आहे, म्हणून ते मी ना आरती वगैरे करायला घेतलेली आहे आणि नैवेद्य पण भरून ठेवलं ताटामध्ये, मोदक वगैरे. आणि आरती, धूप दीप आरती वगैरे त्यांना मी गणपती बाप्पांना करून घेतले, कारण बाहेर पण चंद्रोदय आलेला आहे पण ते आमच्या झाडामध्ये ना दिसत नाही आहे, म्हणून थोडासा उशीरच मी इथे पूजा वगैरे करायला घेतलेली आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दैयाची, सर्वांगी सुंदर विष्ठुंदुराची, घंटे झळके माळ मुक्ता पळाशी, जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. असं म्हणत ना मी गणपती बाप्पांची पूर्णपणे इथे मी आरती वगैरे करून घेतलेली आहे. आणि नंतर इथे मी नैवेद्य पण दाखवला, दीपम दीपम निवेदम समर्पयामी, म्हणून इथे मी बघा छानपैकी ना इथे 3 वेळा ना पाणी वगैरे नैवेद्याभोवती ना शिंपडून घेऊन ना नंतर इथे मी नैवेद्य पण दाखवलेला आहे. आणि आता मला बाहेर पण जायचं आहे नैवेद्य दाखवायला चंद्रोदयाला. आणि माझा आणि आहोंची संकष्टी असते ना, मग सर्वजणच मग चंद्रोदयीपर्यंत आणि माझी पूजा होईपर्यंत कोणच जेवण करत नाही. मग म्हटलं आता इथे मी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर इथे बाहेर ना मी चंद्रोदयाला पण ना पूजा वगैरे करून घेतलेलं आहे. आणि नंतर इथे तुळशी मातेला पण मी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलं आणि छान इथे ना मी चंद्रोदयाला पण पूजा करून धूप दीप आरती नैवेद्य वगैरे दाखवला मोदकाचा. आणि संकष्टी असली ना खरंच खूप छान वाटतं. आणि माझं कसं होते की नाही, संकष्टी महिन्यातून एकदा येत असते आणि ती मला संध्याकाळी ना मोदकाशिवाय ना अपूर्णच वाटते बरं का माझी संकष्टी. आणि मोदक केलं तरच मला संकष्टी असते असे वाटते. आणि मी मोदक पण बनवले. आता चला, मी 2 दिवसाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मी एवढा आवरून कुठे चाललेला आहे तर तुम्हाला पुढे समजेलच, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा शौर्य पण ना छान छान रेडी झालेला आहे. आणि आत्ता ना रात्रीच्या 8:30 वाजलेला आहेत आणि आम्ही थोडासा उशीरच चाललेलो आहे. मग चला, आता रेडी वगैरे झालेलो आहे, आवरलेलं आहे. आणि आहोंचं पण आवरून झालेलं आहे, खाली येत आहो. आणि मी आणि शौर्य इथं वरच्या रूममध्ये आवरून वगैरे बसलं. म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर थोडंसं शूट करूया. मग आपल्या शौर्य बाबांना त्याला वाटत होतं की मी फोटो काढते, म्हणून त्याचं बघा चाललं होतं स्टाईलमध्ये. आणि ते बघा आम्ही येऊन पोचलेलं आहे बहिणीच्या घरी. तरी ते नावनीचा बड्डे होता, म्हणून मी आहो आणि शौर्य आम्ही तिघंही आलतो, कारण जवळच आहे बहीण पण माझ्या घरापासून. म्हणून आम्ही ते बघा छान छान हे आहे ताई बहिणीचं पिल्लू, म्हणजे छोटी मुलगी आहे बहिणीची शक्ती, म्हणून इथे आहे अवनी. आणि छान त्यांनी ना घरगुतीच आम्ही बड्डे करणार होतो सेलिब्रेशन, कारण नंतर आराध्याचं ना आणि छोटी शक्तीचं पण बड्डे आहे. मग इथे बघा मी थोडा वेळ ना शक्तीला वगैरे घेतलं, ती काय माझ्याकडे येत नव्हती, कारण ओळखते आता ती वर्षाची होत आलेली आहे बहिणीची मुलगी. मी तिला थोडंसं खेळवलं. नंतर बघा त्यांच्या आजीजवळ किती छान बसलेली आहे. आणि ते ना आमचं चालल्या होत्या काही गप्पा टप्पा. आणि त्या अवनीला अवनीचं पण ना कधी एकदा केक कट करतो असं वाटत होतं बहिणीच्या मुलीला. इथे बघा शौर्य ना अवनीकडं जायचं, कारण तिला ना गिफ्ट देण्यासाठी बर्थडे सेलिब्रेशनचं तो आणला होता. आणि तिला सारखंच मग इथे आम्ही छान आहे ते बघा अवनीला आणि शक्तीला ना केक वगैरे भरवत होते मामी, म्हणजे आजी त्यांच्या शक्ती आणि अवनीच्या. आणि ते खूप छान आम्ही काही फोटो वगैरे काढलो आणि खूप छान करत होती बरं का अवनी, खूप हसवायची. आणि आता म्हटलं आता चला बड्डेला आलेला आहे, त्यांनी जेवणाची पण तयारी केली ती बड्डे असल्यामुळे. मग आम्ही इकडे चालतो जेवायला. आणि शौर्य बघा त्याला घरी जायचं होतं, पण बड्डे लवकरात लवकर करायचा पण होता, कारण लहान होत. मग दुपारी झोपले होते, शौर्य पण झोपलं होतं, अवनी पण झोपली होती. मग इथे बघा शक्तीचं किती ऑब्झर्वेशन चाललेलं आहे, हे काय करतायत हे ती खूप छान अशी ना वर्णन करू लागलेले आहे. आणि ते बघा काही फोटो वगैरे काढले आम्ही अवनीसोबत. हे आहेत माझे मामा, त्यांनी पण बघा नंतर आले बड्डे झाल्यानंतर, त्यांनी पण अवनीला केक भरवत होते, पण अवनीला नको असं झालं, कारण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ना अवनीचं बड्डे सेलिब्रेशनचं मी अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि ते नंतर ना आम्ही केक वगैरे खाल्लो, चिवडा वगैरे बनवला होता, चिवडा पण खायला घेतलो. आणि नंतर ना तेवढं खाईपर्यंत नंतर आम्हाला जेवायला पण बोलवलं, कारण जे चिकन बिर्याणी वगैरे जेवतात त्यांच्यासाठी चिकन वगैरे केलं त्यांनी, आणि न जेवणाऱ्यासाठी ना शाकाहारी पण केलं. आणि आम्ही जेवण करून बघा आता फायनली घरी येऊन पोचलेला आहे. आणि ते शोला खूप थंडी वाजत होती, म्हणून तो स्वेटर आणि टोपी वगैरे घालून गेलतो, जर्किन वगैरे. आणि घरी यायला ना 10:30 वाजल्या.
आणि तिथं छान आमचं जेवण वगैरे झालं आणि बड्डे पण झाला आणि खूप छान वाटलं बरं का बड्डे झाल्यानंतर. आणि लहान मुलांना कसं एकदम असं एक्साइटमेंट ना खूप असते की बड्डे असला ना कधी बड्डे होतोय कधी बड्डे होते. आणि आम्ही फायनली आत्ता जाऊन आलेलो आहे. रात्रीचे 10:30 वाजल्या आणि इथे बघा भांडी वगैरे घासून घेतली होती. आणखीन एवढीशी भांडी शिल्लक होते. मग एवढे भांडी मी पटकन चेंज वगैरे झाले आणि भांडी वगैरे घासून घेतले. आणि थोडीच भांडी असल्यामुळे पटापट एवढी भांडी मी घासून घेते. आणि शौर्यला पण कसं त्याला औषध वगैरे थोडेसे द्यायचे होते. म्हटलं आता शौर्य पण दुपारी झोपला होता, तो पण आणखीन झोपलेला नाही आहे. मी पटापट एवढी भांडी घासून घेतलेली आहे. पटापट म्हणजे एवढे काही लवकर एवढी भांडी पटपट झाली नाहीत बरं का. मी त्याला स्पीडने वाढवलेलं आहे म्हणून हे स्पीड दिसते तुम्हाला. आणि ते ना मी नंतर बघा हॉल आणि किचन दोन्ही पण झाडू वगैरे मारून घेतला. आणि ते ना मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. भांडी वगैरे झालती आणि झाडू पण मारून झाला. आणि छानपैकी बघा आपलं रात्रीचं ना किचन ओटा क्लीन वगैरे असेल ना खरंच खूप छान वाटतं. आणि सकाळी आपल्याला इतकं काही गडबड होत नाही की डायरेक्ट किचनमध्ये येऊन झाडू वगैरे आणि किचन ओटा पुसून ना लगेच आपल्याला कामाला सुरुवात करायची असते. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये.